नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जाऊ शकतं। याचं उत्तम उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले। नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 मध्ये राज्यातील पहिलाच स्मार्ट उपस्थिती हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलाय। विद्यार्थी शाळेत पोहोचला आणि शाळा सुटली की काही क्षणातच पालकांच्या मोबाईलवर संदेश पोहोचतो। त्यामुळे पालकांची चिंता कमी झाली असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। इतर शाळांमध्ये देखील हा प्रयोग सुरू झाला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहूयात। नाशिक महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती। शाळेत पोहोचताच पालकांच्या मोबाईलवर क्षणार्धात मेसेज। शिक्षिकेनं स्वखर्चातून आणली स्मार्ट अटेंडन्स प्रणाली। ही आहे नाशिकची महानगरपालिकेची शाळा क्रमांक 18। या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट अटेंडन्स प्रणाली शाळेच्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी स्वखर्चातून सुरू केली आहे। या मुलांच्या गळ्यातील स्मार्ट आयडी कार्ड स्कॅन होतं आणि काही सेकंदातच पालकांच्या मोबाईलवर संदेश पोहोचतो। ही प्रणाली नेमकं कसं काम करते ते एकदा बघूया। इंद्रनील भालेराव अटेंडन्स पोर्टफोलिओ पण स्कॅन होतो। हा स्कॅन झाल्यावर याची सगळी माहिती तुम्हाला त्याच्यावर मिळते। हा संदेश पालकांच्या मोबाईलवर येत असल्यानं पाल्याची सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं असून इतर शाळांमध्ये देखील ही प्रणाली कार्यान्वित करावी अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे। खूप छान वाटतंय की शाळेत आली का मला मेसेज पडतोय, शाळा सुटली का परत मेसेज येतो, म्हणून आता टेन्शन राहिलं नाही काही। पहिले आम्ही टीचरांना डायरेक्ट कॉल करायचो। खूप छान उपक्रम राबवलेला आहे मॅडमांनी। खूपच छान आहे। आधी आम्हाला खूप काळजी वाटायची, मुलगा शाळेत घरून गेला पण तो शाळेत कधी पोहोचला, काय पोहोचला याविषयी आम्हाला खूप काळजी वाटायची। आणि शाळा सुटल्यानंतर सुद्धा तो कधी पोहोचतो, कधी शाळा सुटलेली हे पण आम्हाला कळायचं नाही। आम्हाला वारंवार टीचरांना कॉल करावा लागायचं ही माहिती मिळवण्यासाठी। पण आता मेसेज पडतो सर, आणि याच्यामुळे खूप आमची म्हणजे पूर्ण चिंताच मिटलेली ह्या उपक्रमामुळे। खूप छान उपक्रम आहे हा। दिवसभर मोलमजुरी किंवा कामानिमित्त घराबाहेर असलेल्या पालकांच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेची कायम चिंता असते। तीच चिंता दूर करण्यासाठी त्यांनी स्मार्ट उपस्थिती प्रणाली विकसित केली आहे। विशेष म्हणजे या प्रायोगिक उपक्रमाचा संपूर्ण खर्च शाळेच्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी स्वतः केलाय। या प्रकल्पासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला RFID आधारित स्मार्ट आयडी कार्ड देण्यात आलंय। शाळेच्या प्रवेशद्वारावर स्कॅनर बसवण्यात आलं असून कार्ड स्कॅन होताच उपस्थिती नोंदवली जाते आणि त्याच वेळी पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवला जातो। या उपक्रमात विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग आहे। स्किल लॅब मध्ये विद्यार्थ्यांनी गुगलच्या माध्यमातून माहिती गोळा केली, मॉडेल तयार केलं आणि त्याला तांत्रिक स्वरूप आलंय। शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, त्यांनी देखील मार्गदर्शन केलं आणि स्मार्ट अटेंडन्स प्रणाली तयार केली। आता विद्यार्थी आपल्या शाळेत सुरक्षित पोहोचला आणि शाळा सुटताना देखील पालकांच्या मोबाईलवर संदेश येत असल्यानं त्यांच्या विद्यार्थी सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे। आमच्या शाळेत असणारे विद्यार्थी यांचे पालक मोलमजुरी करणारे आहेत। कधी कधी कामाच्या गडबडीत त्यांच्याकडे लक्ष देता येत नसेल, परंतु या मेसेजनं त्यांचा पाल्य शाळेत येत आहे हा संदेश त्यांना पोहोचतोय। त्यांना आपली मुलगी शाळेत निघाली का इथून सुरुवात चिंतेची राहायची। तर त्यांची हे खूप दिवस मी बघितलं आणि त्यांची ही चिंता कुठेतरी दूर करावी की जेणेकरून त्या निश्चिंतपणे कामावरही त्यांचं मन शांत राहील। तर या दृष्टीने मी हा स्मार्ट अटेंडन्स उपक्रम सुरू करायचं ठरवलं। याच्यासाठी मी शाळेतल्याच काही विद्यार्थ्यांची 8वीचे जे विद्यार्थी आहे आम्ही सगळ्यांनी आमच्याकडे शाळेत स्किल लॅब आहे तर तिथे चर्चा केली की आपल्याला असं ही समस्या येते आहे तर काय करू शकतो। आम्ही सगळ्यांनी त्यावर विचार केला, गुगल केलं आणि याच्यातून आम्हाला हा स्मार्ट अटेंडन्स हा उपक्रम सुचला। आमचे पालक जे आहेत ते खूप चिंता करायचे की आमचे मुलं शाळेमध्ये पोहोचले की नाही, घरी येताना कसे येतील। त्याबद्दल मग आमच्या टीचरने ते स्मार्ट अटेंडन्स ह्या नावाचा उपक्रम राबवला। मग या उपक्रमामध्ये आम्हाला हे आयडी कार्ड त्या स्कॅन करायचे, मग त्याच्यामध्ये आमच्या पालकांना मेसेज जातो। सध्या हा प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात 40 विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे। मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता तो भविष्यात महानगरपालिकेच्या इतर शाळांमध्येही लागू करण्याची मागणी होत आहे।
विशेष म्हणजे अनेक खासगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही अशी तत्काळ संदेश देणारी स्मार्ट उपस्थिती प्रणाली उपलब्ध नसताना नाशिक महानगरपालिका शाळेनं हा उपक्रम राबवून राज्यात वेगळा आदर्श निर्माण केलाय. हा उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू व्हावा यासाठी आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. आजकाल प्रत्येक पालकाच्या हातामध्ये स्मार्ट मोबाईल आलेला आहे आणि आपला मुलगा शाळेत आला आहे किंवा शाळेतून परत घरी गेला आहे हे पालकाला समजणं अत्यंत उपयुक्त असं हे उपक्रम आमच्या शाळेमध्ये सुरू झालेला आहे आणि प्रत्येक महापालिकेच्या शाळेमध्ये हा उपक्रम सुरू व्हावा यासाठी मी माझ्या परीने पाठपुरावा करणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, पालकांचा विश्वास, शिक्षकांची उपक्रमशीलता आणि तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड. नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 मधील हा प्रयोग केवळ स्मार्ट अटेंडन्स पुरता मर्यादित नसून शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करता येतो याचं राज्यासमोर उभं राहिलेलं आदर्श उदाहरण आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर येत्या काळात राज्यातील अनेक सरकारी आणि महानगरपालिका शाळांमध्ये अशीच स्मार्ट उपस्थिती प्रणाली पाहायला मिळू शकते. यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. सुरू झालेला हा स्मार्ट उपस्थिती उपक्रम केवळ हजेरी नोंदविण्यापुरता मर्यादित नाही, तर तो पालकांना मानसिक दिलासा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देणारा तंत्रज्ञान आधारित उपक्रम ठरत आहे. सरकारी शाळांमध्येही नाविन्यपूर्ण कल्पना प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतात हे या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.